उत्सव एक प्रत्येकाच्या घरातला जेवढा चांगला सोहळा असावा अशा तऱ्हेने संपूर्ण कोल्हापूरची जनता ही त्या ठिकाणी साजरा करते. वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने होत आहेत. शाहू स्मारकाच्या संदर्भातलं जे काम रेंगाळलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहेत आणि तिथलंही काम आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. अनेक पुरस्कारांचे कार्यक्रम शाहू जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये होत आहेत. शाहू जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला आणि ज्यांनी सामाजिक क्रांतीचं पर्व भारतामध्ये आणलं आणि त्यांच्या विचाराचे पायीक असलेल्या सर्वांना मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खरं तर आज कुठलाही राजकीय प्रेस घ्यायची नाही असं मी ठरवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी उद्या मुंबईला प्रेस घेईन. ज्याप्रमाणे संजय राऊत बोलत होते बेलगाम, आता तीच पद्धत आदित्य ठाकरे यांनी सुरुवात केलेली आहे. मी ज्यावेळेला आमच्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईला आलो आणि आमची एकत्र बैठक झाली प्रेसिडेंट हॉटेलमध्ये सर्व आमदारांची आणि सर्व नेते उपस्थित होते, त्यावेळेला पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी विनंती केलेली होती की आमचे जे नेते होते त्यांच्याशी मतभेद झाले आणि म्हणून आम्ही हे सगळा उठाव केलेला आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर व्यक्तिगत अटॅक होईल असं कुठलंही आमच्या आमदारांच्याकडून किंवा तुमच्या आमदारांच्याकडून घडू नये अशा स्वरूपाचं सांगणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. आणि आज अशी परिस्थिती निर्माण नेमकी झालेली आहे की बेलगाम किती बोलावं, बेजबाबदार किती बोलावं याचा उत्कृष्ट नमुना हे आदित्य ठाकरे बनलेले आहेत. ठाकरे कुटुंबीय म्हटल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंची आठवण होते, कारण शाहू महाराजांचा आणि प्रबोधनकारांचा निकटचा संबंध होता. ज्यावेळेला लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज अशा दोन महान व्यक्तींच्यामध्ये ज्यावेळेला वैचारिक संघर्ष घडला त्यावेळेलासुद्धा त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी शाहू महाराजांच्या बाजूने भूमिका घेतलेली होती. परंतु ज्यावेळेला लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्यावेळेलासुद्धा किती तऱ्हेचं दुःख झालं याच्यामध्ये सुद्धा प्रबोधनकार त्यावेळेला होते. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा वैचारिक मतभेद व्हायचे, वैचारिक संघर्ष व्हायचे. शाहू महाराजांच्या निधनानंतर सर्व लोक हळहळलेली होती, त्याच्यामध्ये कुठलेही वैचारिक मतभेद नव्हते. म्हणजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती महाराष्ट्राची परंपरा असेल तर कशा तऱ्हेने बोलावं याच्या मर्यादा कोणीही सोडू नयेत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जी बंधनं घालून दिलेली आहेत त्या बंधनामधूनसुद्धा इतर लोक मुक्त होतील. कारण आम्ही बंधनं कोणासाठी घातली? तुमच्यासाठी घातली, ठाकरे कुटुंबासाठी घातली. आम्हाला आदर आहे म्हणून आम्ही ती घातलेली होती. आणि तुम्ही अशा तऱ्हेची बेलगाम वक्तव्य करता की ज्याच्यामुळे माझ्यासारखा जो मनुष्य आहे, जो अतिशय सावधानीने बोलतो, काहीही केलं तरी सहन करतो, त्यांनासुद्धा कधीतरी वाटायला लागतं की आम्ही घेतलेली भूमिका बरोबरची आहे की चुकीची आहे. आणि म्हणून मी उत्तरं सगळ्यांची उद्या देईन. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे, आज देणार नाही. उद्या मी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेईन, सर्वाची उत्तरं देईन. परंतु लोकांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही जी तरुण मुलं असतात त्यांना शिकवणारी लोकं दुसरी असतात. खोटं कसे बोलायचं ही त्यांना शिकवत असतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने खोटं बोललं जातं, ज्या पद्धतीने लोकांवर आरोप केले जातात, हे महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं सडेतोड उत्तर द्यायलाच लागेल. नाहीतर जो गैरसमज महाराष्ट्रामध्ये होईल तो गैरसमज योग्य होणार नाही. कोणीही चांगला मनुष्य या पुढच्या काळामध्ये समाजकारणामध्ये उतरणार नाही, आमदारकीला उभं राहणार नाही, कारण त्यांनी आयुष्यभर सेवा केलेली असते. शिंदे साहेबांसारखा मनुष्य असेल तर त्यांनी आयुष्यभर सेवा केलेली असते लोकांची आणि त्यावेळेला त्या पदांपर्यंत ते पोचत असतात. आणि त्याच्यामुळे ही जी काय सामाजिक सेवेची परंपरा महाराष्ट्राची आहे, वैचारिक संघर्षाची परंपरा जी महाराष्ट्राची आहे, ही परंपरा कायम राखली पाहिजे. ते व्यक्तिगत पातळीवर जाता कामा नये आणि व्यक्तिगत बदनामी होता कामा नये याची काळजी सर्वांनी घेतली तरच महाराष्ट्राची वैचारिक परंपरा टिकू शकेल. आणि म्हणून शाहू महाराजांच्या या भूमीमधून ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना कुठलंही राजकीय स्टेटमेंट मी देणार नाही. उद्या जी काय काल पत्रकार परिषद घेतली त्याच्याबद्दल मी घेईन, पत्रकार परिषद घेईन आणि जे बोललं गेलं ते शेतकऱ्यांना अपमानास्पद होतं.
ते सर्वसामान्य लोकांना अपमानास्पद होतं. आपण अप्रत्यक्षपणे जे काय करत असतो त्याच्यामधून कोण दुखावले जातील याचा विचारसुद्धा केला गेला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या बैठकीला मी याच्याबद्दल सविस्तर बोलेन एवढंच सांगण्यासाठी आणि आपल्याला सर्वांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. ज्याप्रमाणे माणगाव परिषद झाली, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतींची भेट झाली, ज्या ठिकाणी छत्रपतींचं स्मारक होतं आहे तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो हॉल आहे त्याचंसुद्धा तो वातानुकूलित केला जातो आहे. एक निश्चितपणे भावना की सामाजिक क्रांतीचे 2 प्रणेते ज्या ठिकाणी भेटले त्या माणगाव परिषदेच्या ठिकाणीसुद्धा लंडन हाऊसची निर्मिती झालेली आहे. आपला त्या ठिकाणी एक होलोग्राफिक शो असतो की आपल्याला 3Dमध्ये शो बघता येतो. तो जसा माणगाव परिषदेमध्ये बघितला जातो तसंच शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी हा शो होण्यासाठी आजच आमची मीटिंग आहे नियोजन मंडळाची आणि त्याच्यामध्ये ह्या शोसाठी आम्ही पैसे मंजूर करू आणि दुसऱ्या टप्प्याची जी कामं आहेत शाहू स्मारकाच्या शाहू जन्मस्थळाच्या संदर्भातली याच्यासाठीसुद्धा निधी आम्ही मंजूर करणार आहोत. शाहू महाराजांच्या विचारावर चालणं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच आमचं महाराष्ट्र राज्य चालवलं जातं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे विचार जपण्याच्या दृष्टीने जे जे काय करायला लागेल हे सगळं काही केलं जाईल. त्याचप्रमाणे त्या स्मारकावर जी अडचणी होत्या, काही शासकीय जमीन नसल्यामुळे ज्या अडचणी होत्या ह्यासुद्धा दूर झालेल्या आहेत आणि लवकरच शाहू मिलच्या संदर्भातसुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचं खऱ्या अर्थाने मंदिर असलेलं असे त्यांचे विचार त्या ठिकाणी कशा रीतीने जपले जातील, शाहू महाराजांच्या औद्योगिक क्रांतीचे जे विचार होते ते कशा रीतीने जपायचे आहेत त्याचंसुद्धा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी संवर्धन केलं जाईल त्या विचाराचं. अशा तऱ्हेचा प्लान आम्ही त्यांचा तयार केलेला आहे आणि शाहू जयंतीच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः कोल्हापूर संस्थांच्या जनतेला सांगू इच्छितो की हे शाहू मिलच्या इथं होणारं स्मारक हे चिरंतन स्मृती या शाहू महाराजांच्या जपेल एवढं चांगलं काम त्या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये एकंदर 50,000 शिक्षकांची भरती होणार आहे. त्याच्यापैकी 30,000 शिक्षक हे पहिल्या टप्प्यामध्ये आणि 20,000 शिक्षक दुसऱ्या टप्प्यामध्ये भरले जाणार आहेत. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये शिक्षकांचा कुठलाही तुटवडा हा महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आहे. शिक्षकांच्या सगळ्या बदल्या आम्ही रद्द केलेल्या आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये शिक्षकांनी एकाच शाळेची जबाबदारी घ्यायची, ती शाळा विकसित करायची, तिथल्या मुलांना न्याय द्यायचं, तिथल्या मुलांना आदर्श शिक्षण द्यायचं. अशा तऱ्हेचं आम्ही एक वेगळं हे घेतलं आहे. त्याच्या वेगळं धोरण घेतल्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये बदलीचा कुठलाही त्रास हा शिक्षकांना होणार नाही. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. आपण जे गणवेशाच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे, गणवेश देण्याची जबाबदारी ही तिथली जी स्थानिक समिती असते ज्याच्यामध्ये पालकांचे प्रतिनिधी असतात, शिक्षकांचे प्रतिनिधी असतात, ही जी समिती आहे ही गणवेश खरेदी करत असते. आम्ही त्याला पैसे देत असतो. यंदा महाराष्ट्रामध्ये असं घडलं की अगोदरच ऑर्डर दिलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे सोलापूरसारखं जे केंद्र आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणवेश तयार होतात तिथं ऑलरेडी गणवेश तयार झालेले होते आणि म्हणून त्यांची शिष्टमंडळं आल्यानंतर जो एक गणवेश तयार केलेला आहे तो गणवेश त्यांनी वापरावा. दुसरा गणवेश याच्या पुढच्या काळामध्ये सर्व मुलांना एकसारखा गणवेश आमच्या शासकीय शाळांमध्ये असणार आहे. मुलांना शिस्त आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा गणवेश आणि स्काउट आणि गाईडचा गणवेश एकच असणार आहे. अन्यथा स्काउट आणि गाईडचा गणवेश हा मुलांना विकत घ्यायला लागतो. स्काउट आणि गाईडमधून मुलांना शिस्त शिकवली जाते, मुलांना श्रमाचं महत्त्व शिकवलं जातं, स्वावलंबन शिकवलं जातं. हे सगळे गुण महाराष्ट्राच्या मुलांच्यामध्ये आले पाहिजेत याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून अनेक जे निर्णय आम्ही घेतले त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ज्या शाळेची पुस्तकं आहेत, आता एकच पुस्तक घेऊन मुलं शाळेमध्ये जातात, त्यांच्या वह्यासुद्धा त्याच्यामध्ये असतात, त्यांचे धडेसुद्धा त्याच्यामध्येच असतात आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कॉन्सन्ट्रेशन करून मुलं आपला अभ्यास करू शकतील. असे अनेक जे आम्ही उपक्रम महाराष्ट्रामध्ये आणतो आहे त्याच्यामध्ये काही शाळांच्यामध्ये गणवेश पोचले नाही असं जे आपल्याला वाटतं, तर गणवेश हे नेहमी त्या शालेय समित्या तिथल्या मुलांची मापं घेऊन वगैरे त्यांना देत असतात आणि याच्यामध्ये साधारण महिन्या दीड महिन्याचा कालावधी जात असतो.
दोन्ही गणवेश घेण्याचे अधिकार हे आम्ही शालेय शिक्षण समितीलाच दिलेले आहेत. त्याच्यामुळे शालेय स्तरावर ह्याचं पालन केलं जाईल, त्यांना ते गणवेश मिळतील. आणि पहिलीची हे पहिली सोडली तर इतर सगळ्यांकडे गेल्या वर्षीचे गणवेश असतातच. त्याच्यामुळे गणवेशामुळे कुठेतरी थांबलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच घडत नाही. पहिलीचे, आणि मी देताना असं सांगितलं होतं की पहिलीचे गणवेश अगोदर द्या, कारण त्या मुलांकडे गणवेश नसतात, नव्याने मुलं आलेली असतात आणि त्याची काळजी ज्या लोकांनी घेतलेली नसेल त्यांना त्याच्याबद्दल विचारलं जाईल. एक प्रत्येकाच्या घरातला जेवढा चांगला सोहळा असावा अशा तऱ्हेने संपूर्ण कोल्हापूरची जनता ही त्या ठिकाणी साजरा करते. वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने होत आहेत. शाहू स्मारकाच्या संदर्भातलं जे काम रेंगाळलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहेत आणि तिथलंही काम आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. अनेक पुरस्कारांचे कार्यक्रम शाहू जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये होत आहेत. शाहू जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला आणि ज्यांनी सामाजिक क्रांतीचं पर्व भारतामध्ये आणलं आणि त्यांच्या विचाराचे पायीक असलेल्या सर्वांना मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खरं तर आज कुठलाही राजकीय प्रेस घ्यायची नाही असं मी ठरवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी उद्या मुंबईला प्रेस घेईन. ज्याप्रमाणे संजय राऊत बोलत होते बेलगाम, आता तीच पद्धत आदित्य ठाकरे यांनी सुरुवात केलेली आहे. मी ज्यावेळेला आमच्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईला आलो आणि आमची एकत्र बैठक झाली प्रेसिडेंट हॉटेलमध्ये सर्व आमदारांची आणि सर्व नेते उपस्थित होते, त्यावेळेला पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी विनंती केलेली होती की आमचे जे नेते होते त्यांच्याशी मतभेद झाले आणि म्हणून आम्ही हे सगळा उठाव केलेला आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर व्यक्तिगत अटॅक होईल असं कुठलंही आमच्या आमदारांच्याकडून किंवा तुमच्या आमदारांच्याकडून घडू नये अशा स्वरूपाचं सांगणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. आणि आज अशी परिस्थिती निर्माण नेमकी झालेली आहे की बेलगाम किती बोलावं, बेजबाबदार किती बोलावं याचा उत्कृष्ट नमुना हे आदित्य ठाकरे बनलेले आहेत. ठाकरे कुटुंबीय म्हटल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंची आठवण होते, कारण शाहू महाराजांचा आणि प्रबोधनकारांचा निकटचा संबंध होता. ज्यावेळेला लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज अशा दोन महान व्यक्तींच्यामध्ये ज्यावेळेला वैचारिक संघर्ष घडला त्यावेळेलासुद्धा त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी शाहू महाराजांच्या बाजूने भूमिका घेतलेली होती. परंतु ज्यावेळेला लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्यावेळेलासुद्धा किती तऱ्हेचं दुःख झालं याच्यामध्ये सुद्धा प्रबोधनकार त्यावेळेला होते. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा वैचारिक मतभेद व्हायचे, वैचारिक संघर्ष व्हायचे. शाहू महाराजांच्या निधनानंतर सर्व लोक हळहळलेली होती, त्याच्यामध्ये कुठलेही वैचारिक मतभेद नव्हते. म्हणजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती महाराष्ट्राची परंपरा असेल तर कशा तऱ्हेने बोलावं याच्या मर्यादा कोणीही सोडू नयेत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जी बंधनं घालून दिलेली आहेत त्या बंधनामधूनसुद्धा इतर लोक मुक्त होतील. कारण आम्ही बंधनं कोणासाठी घातली? तुमच्यासाठी घातली, ठाकरे कुटुंबासाठी घातली. आम्हाला आदर आहे म्हणून आम्ही ती घातलेली होती. आणि तुम्ही अशा तऱ्हेची बेलगाम वक्तव्य करता की ज्याच्यामुळे माझ्यासारखा जो मनुष्य आहे, जो अतिशय सावधानीने बोलतो, काहीही केलं तरी सहन करतो, त्यांनासुद्धा कधीतरी वाटायला लागतं की आम्ही घेतलेली भूमिका बरोबरची आहे की चुकीची आहे. आणि म्हणून मी उत्तरं सगळ्यांची उद्या देईन. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे, आज देणार नाही. उद्या मी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेईन, सर्वाची उत्तरं देईन. परंतु लोकांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही जी तरुण मुलं असतात त्यांना शिकवणारी लोकं दुसरी असतात. खोटं कसे बोलायचं ही त्यांना शिकवत असतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने खोटं बोललं जातं, ज्या पद्धतीने लोकांवर आरोप केले जातात, हे महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं सडेतोड उत्तर द्यायलाच लागेल. नाहीतर जो गैरसमज महाराष्ट्रामध्ये होईल तो गैरसमज योग्य होणार नाही. कोणीही चांगला मनुष्य या पुढच्या काळामध्ये समाजकारणामध्ये उतरणार नाही, आमदारकीला उभं राहणार नाही, कारण त्यांनी आयुष्यभर सेवा केलेली असते. शिंदे साहेबांसारखा मनुष्य असेल तर त्यांनी आयुष्यभर सेवा केलेली असते लोकांची आणि त्यावेळेला त्या पदांपर्यंत ते पोचत असतात. आणि त्याच्यामुळे
ही जी काय सामाजिक सेवेची परंपरा महाराष्ट्राची आहे, वैचारिक संघर्षाची परंपरा जी महाराष्ट्राची आहे, ही परंपरा कायम राखली पाहिजे. ते व्यक्तिगत पातळीवर जाता कामा नये आणि व्यक्तिगत बदनामी होता कामा नये याची काळजी सर्वांनी घेतली तरच महाराष्ट्राची वैचारिक परंपरा टिकू शकेल. आणि म्हणून शाहू महाराजांच्या या भूमीमधून ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना कुठलंही राजकीय स्टेटमेंट मी देणार नाही. उद्या जी काय काल पत्रकार परिषद घेतली त्याच्याबद्दल मी घेईन, पत्रकार परिषद घेईन आणि जे बोललं गेलं ते शेतकऱ्यांना अपमानास्पद होतं, ते सर्वसामान्य लोकांना अपमानास्पद होतं. आपण अप्रत्यक्षपणे जे काय करत असतो त्याच्यामधून कोण दुखावले जातील याचा विचारसुद्धा केला गेला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या बैठकीला मी याच्याबद्दल सविस्तर बोलेन एवढंच सांगण्यासाठी आणि आपल्याला सर्वांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. ज्याप्रमाणे माणगाव परिषद झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतींची भेट झाली, ज्या ठिकाणी छत्रपतींचं स्मारक होतं आहे तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो हॉल आहे त्याचंसुद्धा तो वातानुकूलित केला जातो आहे. एक निश्चितपणे भावना की सामाजिक क्रांतीचे दोन प्रणेते ज्या ठिकाणी भेटले त्या माणगाव परिषदेच्या ठिकाणीसुद्धा लंडन हाऊसची निर्मिती झालेली आहे. आपला त्या ठिकाणी एक होलोग्राफिक शो असतो की आपल्याला 3Dमध्ये शो बघता येतो. तो जसा माणगाव परिषदेमध्ये बघितला जातो तसंच शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी हा शो होण्यासाठी आजच आमची मीटिंग आहे नियोजन मंडळाची आणि त्याच्यामध्ये ह्या शोसाठी आम्ही पैसे मंजूर करू आणि दुसऱ्या टप्प्याची जी कामं आहेत शाहू स्मारकाच्या शाहू जन्मस्थळाच्या संदर्भातली याच्यासाठीसुद्धा निधी आम्ही मंजूर करणार आहोत. शाहू महाराजांच्या विचारावर चालणं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच आमचं महाराष्ट्र राज्य चालवलं जातं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे विचार जपण्याच्या दृष्टीने जे काय करायला लागेल हे सगळं काही केलं जाईल. त्याचप्रमाणे त्या स्मारकावर जी अडचणी होत्या, काही शासकीय जमीन नसल्यामुळे ज्या अडचणी होत्या ह्यासुद्धा दूर झालेल्या आहेत आणि लवकरच शाहू मिलच्या संदर्भातसुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचं खऱ्या अर्थाने मंदिर असलेलं असे त्यांचे विचार त्या ठिकाणी कशा रीतीने जपले जातील, शाहू महाराजांच्या औद्योगिक क्रांतीचे जे विचार होते ते कशा रीतीने जपायचे आहेत त्याचंसुद्धा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी संवर्धन केलं जाईल त्या विचाराचं. अशा तऱ्हेचा प्लान आम्ही त्यांचा तयार केलेला आहे. आणि शाहू जयंतीच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः कोल्हापूर संस्थांच्या जनतेला सांगू इच्छितो की हे शाहू मिलच्या इथं होणारं स्मारक हे चिरंतन स्मृती या शाहू महाराजांच्या जपेल एवढं चांगलं काम त्या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद.